बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 4 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती आणि शुक्रवारी याचा शेवट झाला आहे। अधिवेशन संपून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यशस्वी अधिवेशन झाल्याचे समजून साऱ्यांना हात उंचावून उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला। सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती। या अधिवेशनासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच राज्यातील सर्व आमदार आणि अतिवरिष्ठ अधिकारी बेळगाव शहरात अवतरले होते। अधिवेशनात राज्यातील विविध समस्या आणि मुद्द्यांवर विशेष करून शेवटच्या 3 दिवसात उत्तर कर्नाटकातील समस्या, योजना आदींवर चर्चा झाली आहे। अशा या साऱ्यांनी शुक्रवारी 4:30-5 या दरम्यान उत्तर कर्नाटकाच्या जनतेचा निरोप घेतला आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।